नमस्कार, मेमरी 4 GK मराठीवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपल्या या व्हिडिओमध्ये 14 प्रश्न विचारले आहेत। व्हिडिओ स्किप न करता बघा, तसेच उत्तर देण्याचा प्रयत्न देखील करा। या व्हिडिओमध्ये आरोग्यासंबंधी तसेच इतर घटकांविषयीही प्रश्न विचारलेले आहेत। तुम्हाला जर वेगळे प्रश्न हवे असतील किंवा वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर तसे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता, मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेल। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। तुमचा वेळ मी नाही वाया घालवणार। आपण लगेच व्हिडिओला चालू करूया। प्रश्न पुढील प्रमाणे। प्रश्न पहिला आहे, गणपती बाप्पांचे वाहन कोणते आहे? पर्याय ए उंदीर, बी मोर, सी वाघ, डी गरुड। याचे बरोबर उत्तर आहे ए उंदीर। प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्रातील पवनचक्कीचा जिल्हा कोणता आहे? पर्याय आहेत ए सातारा, बी कोल्हापूर, सी सोलापूर, डी रायगड। याचे बरोबर उत्तर आहे ए सातारा। प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कुठे आहे? पर्याय आहेत ए कोल्हापूर, बी मुंबई, सी नाशिक, डी सातारा। याचे बरोबर उत्तर आहे सी नाशिक। पुढील प्रश्न आहे चौथा, हिवाळ्यात जवस खाल्ल्याने शरीरास कोणता फायदा होतो? पर्याय ए गुडघेदुखी थांबते, बी रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सी दृष्टी सुधारते, डी पोटदुखी थांबते। याचे बरोबर उत्तर आहे प्रतिकारक शक्ती वाढते। प्रश्न पाचवा आहे, कोणता त्रास असणाऱ्या लोकांनी मटार जास्त खाऊ नये? याचे पर्याय आहेत ए कर्करोग, बी संधिवात, सी किडनीचे विकार, डी उच्च रक्तदाब। तर याचे बरोबर उत्तर आहे सी किडनीचे विकार। प्रश्न पुढचा आहे, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे? तुमचे पर्याय आहेत ए पैठण, बी आळंदी, सी देहू, डी पंढरपूर। तर याचे बरोबर उत्तर आहे बी आळंदी। प्रश्न सातवा आहे, अंघोळीच्या पाण्यात कापूर टाकल्यास आंघोळ केल्याने कोणता फायदा होतो? तुमचे पर्याय ए केस गळती थांबते, बी दुखापत बरी होते, सी पोटदुखी थांबते, डी पचन सुधारते। तुमचे बरोबर उत्तर आहे बी दुखापत बरी होते। प्रश्न आठवा आहे, 28 आजार बरे करणारे अमृत फळ कोणते आहे? पर्याय ए केळी, बी पपई, सी आवळा, डी चिक्कू। याचे बरोबर उत्तर आहे सी आवळा असे हे अमृत फळ। प्रश्न नववा आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? तुमचे पर्याय ए सातारा, बी रायगड, सी रत्नागिरी, डी कोल्हापूर। याचे बरोबर उत्तर आहे सी रत्नागिरी। प्रश्न 10वा आहे, चेहऱ्यावर नियमितपणे गुलाब पाणी लावल्यास कोणता फायदा होतो? पर्याय ए मुरूम कमी होतात, बी त्वचा कोरडी पडते, सी चमक वाढते, डी तीळ निघून जातात। याचे बरोबर उत्तर आहे सी चमक वाढते। प्रश्न 11वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय ए कळसुबाई, बी सालहेर, सी केटू, डी घनचक्कर। याचे बरोबर उत्तर आहे ए कळसुबाई।
प्रश्न 12वा आहे, महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? पर्याय ए कोल्हापूर, बी सातारा, सी सोलापूर, डी रायगड. याचे बरोबर उत्तर आहे सी सोलापूर. प्रश्न 13वा आहे, कोणता प्राणी काळ्या रंगाचे दूध देतो? पर्याय ए हत्ती, बी गेंडा, सी उंट, डी जिराफ. तर याचे बरोबर उत्तर आहे बी गेंडा. प्रश्न 14वा आहे, ओझरच्या गणपतीचे नाव काय आहे? पर्याय ए मयुरेश्वर, बी लेण्याद्री, सी विघ्नेश्वर, डी सिद्धिविनायक. तर याचे उत्तर तुम्ही मला कमेंटद्वारे द्या. गणपती बाप्पा मोरया.